ज्या पोळ्या तयार होत्या आणि गुळाचं काय होतं आहे जवळजवळ 200 क्विंटलचा आणि ज्वारीचं खिचडा 500 क्विंटलचं होतं आणि वांग्याची भाजी 1000 क्विंटलची होती आणि जवळजवळ माझं 300 लोकांचा स्टॉप आहे त्यांचं आणि आचारी जवळजवळ 50 आचारी ते समाज गुरु समाज आज 70 ते 80 वर्ष झाला हे जत्रा करते 3 वर्षाला एकदा 70 ते 80 वर्ष झाला हे जत्रा 3 वर्षाला एकदा असते ही फार मोठी असते. किती लोकांचं जेवण करताय? वांगी भाजी वांगी भाजी जवळजवळ 1000 किलोची वांगी भाजी केलेली आपण 1000 किलो हा पुढे ज्वारीचा खिचडा ज्वारी ज्वारीचा खिचडा हे ज्वारीचं ज्वारीचा खिचडा त्याला ज्वारी पॉलिश केलेली असते आणि 500 लिटर दही लावलं 500 ते 600 लिटर दही लावलं त्याला हिरवी मिरची ठेचा लसूण अद्रक कोथिंबीर परत जिरे मोहरीची जिरे परत नमक मीठ असतं हे आता हे गुळाचं हे गुळाचं जवळजवळ 300 ते 350 गुळाचं टेपीचं गुळात असतं हे गुळवणी म्हणले जाते त्या कांद्याच्या पोळ्याबरोबर ही गुळवणी खातात आणि हे ज्वारीचं पीठ याला शिजवून याला आंबील म्हणतात ज्वारीच्या पिठाला अच्छा हे आंबील शिजवून त्याच्यात जवळजवळ 200 ते 300 दही आहे त्याच्यात लसूण मीठ साखर हे घालून याची चव आणतात फार रोगा सुचणे गोड आस्वाद घेतात असं ओके तर पाहू शकता एवढ्या प्रमाणात गुळ येतं आहे गोळा आपण वापरला जवळजवळ 1000 ते 1500 क्विंटल गुळ आहे 1000 आपण 300 ते 350 क्विंटल गुळ घालतोय काय लोक त्यांनी देतात कोण मुळ्याची ढेपी कोण गहू कोण तांदूळ कोण ज्वारीचा खिचडा कोण तेल देत आहे कोण मसाला पाठवत आहे कोण मीठ देत आहे कोण काय बी देते ज्याला जे जमेल ते देते जमीन ते देते स्वेच्छेने देणार कोण देणगी देते दुकाने 5 लाख 2 लाख देणार मी फक्त लगेच अच्छा बघ कसं वाटलं एक नंबर गोड भरून घाललो का गोड भरून घाललो का ओके राजूर रामचंद्र दहेंडी राहणार सोलापूर हे आमच्या पहिल्या परंपरेत चालत आलेले म्हणजे आमच्या जनावरं वगैरे नीट व्यवस्थित सिटी सांभाळून राहावं त्या हिशोबाने आमची महालक्ष्मीची यात्रा भरत असते तर या तीन वर्षातून यात्रा मोठी भरती आहे आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आमच्या समाजाचाच फक्त आम्ही वर्गण गोळा करतो आणि जे काम करणारे समाज आहे ते स्वच्छेने काम करणार आहेत फक्त काम हे मला देणं असं म्हणणारे नाहीत कोण आणि हे आमच्या जनावरांसाठी आम्ही लक्ष्मीला चाकणे घातलेले असतो हे आमच्या 100 वर्षापासून चालत आली सिव्हिल कंपाऊंड मध्ये महालक्ष्मी मंदिर आहे पहिलं छोट्या स्वरूपात होतं आता भव्य दिव्य स्वरूपात झालेलं आहे कारण भव्य दिव्य स्वरूपात होण्याचं कारण काय पूर्ण समाज एक होऊन पूर्ण वर्गाने स्वेच्छेने देतात ते घरी रुपया 1.25 रुपया 2 रुपये 2.5 रुपये पासून पहिल्यापासून वर्गणी करत आता 100 200 500 1000 10,000 असे वर्गणी देणारे इच्छुक आहेत भाविक आहेत आणि ते फक्त आमच्या समाजात घेतो आणि इतर समाजातील लोक देणारे आहेत ते पण देतात आम्हाला वर्गणी
हे बघा अभिषेक बोला लक्ष्मी